नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आज आपण बघणार आहे पोलीस भरतीबद्दल एक नवीन अपडेट आलेली मित्रांनो, तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. बघा, तुम्ही थंबनेलमध्ये बघत असेल पोलीस दलात 33,000 वर पदे रिक्त अशा प्रकारचं एक नोटीस जे पेपरमध्ये एक अशी ऍड आलेली आहे मित्रांनो. त्या ऍड बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे किती जागा रिक्त आहे आणि जाहिरात कधी येऊ शकते आणि वयामध्ये जे वाढ आहे मित्रांनो ते होणार आहे का आणि रिक्त पदे किती आहेत आणि कधी जाहिरात येऊ शकते, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. नवीन अपडेट आलेलं आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. नवीन असले तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, पेपरामध्ये एक ऍड आलेली आहे, ते पूर्ण टोटल जागा किती आहे ते पण त्याच्यामध्ये सांगितलेले आहे आणि कोणत्या राज्यामध्ये किती जागा आहेत. आता बघा, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं एक बघा, पोलीस दलामध्ये 33,000 पदे रिक्त आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं बघा, महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश मध्ये बघा 33,000 पदे जे मित्रांनो ते रिक्त आहे पोलीस दलामध्ये. त्याच्यापैकी 16.6% जे पदे ते महिलांसाठी राखीव आहे, महिलांसाठी पदे आहेत ते. तर बघा, इथं नागपूरमध्ये बघू शकता तुम्ही, नागपूरचं इथं दिलेलं आहे, नागपूर न्यूजमध्ये दिलेलं बघू शकता तुम्ही. महाराष्ट्र पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदांपैकी 33,000 पदे रिक्त आहेत. बघू शकता त्याच्यामध्ये म्हटलेलं मित्रांनो 2,21,259 पदे जे आहे मित्रांनो ते मंजूर झालेले आहेत आणि त्यांपैकी 33,000 जे पदे आहेत मित्रांनो ते रिक्त आहे मित्रांनो सध्या. त्यात महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आलेली आहे. आता बघा मित्रांनो, तुम्ही पोलीस जे संकेतस्थळ आहे म्हणजे की जे वेबसाईट आहे मित्रांनो महापोलीसची, त्याच्यावर एक नोटीस आलेले आहे. ते नोटीस पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच. त्या नोटीसमध्ये म्हटलेले पूर्ण जे टोटल जागा आहेत मंजूर झालेल्या आहेत 2,21,259 मंजूर झालेल्या जागांपैकी मित्रांनो 33,000 जागा इथं रिक्त आहेत. त्या 33,000मध्येच 33,000च्या 16.6% जे जागा आहेत मित्रांनो ते महिलांसाठी राखीव आहे, असं या नोटीसमध्ये किंवा अशा ह्या पेपरमध्ये असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे माहिती जे मित्रांनो ती इथं आलेली बघू शकतो तुम्ही. आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 1,00,000 लोकसंख्येमागे 222 पोलीस कर्मचारी असायला हवेत. तर ह्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे मित्रांनो की 1,00,000 लोकसंख्येमागे 222 पोलीस असले पाहिजे. पण पुढे बघू शकता तुम्ही, पुढे माहिती बघू शकतात, मात्र भारतामध्ये हे प्रमाण 1,00,000 सरासरी 152 पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही 70ने कमी आहेत. तर बघा मित्रांनो, आता जे पोलीस भरती आहे किंवा मग जे पोलीस आहे मित्रांनो त्यांचं बघा 1,00,000 लोकसंख्येमागे 222 पोलीस पाहिजे मित्रांनो आणि सध्या पूर्ण भारतामध्ये सरासरी 152 पोलीस आहे 1,00,000 लोकसंख्येमागे, त्याच्याही कर्मचाऱ्यांपेक्षाही 70ने कमी आहेत मित्रांनो. भारतामध्ये जे पोलीस आहे मित्रांनो त्यांची संख्या खूप कमी आहे, त्यांच्या मागेच मित्रांनो हे पोलीस भरती किंवा मग पोलीसच्या जे रिक्त जागा आहेत त्यांच्या भरण्यासाठीच हा जो पत्र आहे तो तुम्हाला पोलीस भरतीच्या संकेतस्थळावर म्हणजे तुम्हाला बघण्यात येईल. तर खाली प्रकारे अजून त्याच्यामध्ये माहिती बघू शकता तुम्ही. नागपूर शहर पोलीस दलामध्ये मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत, परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांच्या संख्या पुरेशी आहेत. रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. तर बघा, याच्यामध्ये नागपूरमध्ये पण तसंच म्हटलेलं आहे, जे रिक्त जागा आहेत ते पण भरण्यात येणार आहे पोलीस भरतीमध्ये पुढं. तर पुढे बघू शकता तुम्ही, इथं बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र देशात चौथा बघा. तर मित्रांनो कौटुंबिक हिंसाचारात महाराष्ट्र देशाचाच इथं चौथा नंबर लागतोय. तर त्याच्यामध्ये म्हटलेलं बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये महिला टक्का 33% असावा यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहे, परंतु सध्या स्थिर राज्य पोलीस दलात महिला पोलिसांची मंजूर संख्येच्या तुलनेत 16%पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचारच्या घटनेमध्येच महाराष्ट्र देशाचा चौथा क्रमांक आहे. त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे मित्रांनो की महिलांवर जो अत्याचार होतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इथं चौथा क्रमांक आहेत आणि महिलांसाठी पोलीस दलामध्ये जास्तीत जास्त जे जागा आहेत ते रिक्त किंवा मग त्यांना जास्तीत जास्त आरक्षण देण्याचा इथं जो विचार आहे मित्रांनो तो असा केलेला आहे. तर खाली प्रकारे बघू शकता तुम्ही, देशात पोलिसांच्या सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत मित्रांनो. आता बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे देशाचे जे सर्वाधिक जे पोलीस पदे मित्रांनो ते रिक्त बिहार ह्या राज्यामध्ये आहेत आणि इथे जवळपास 31% पोलीस कर्मचारी कमी आहेत मित्रांनो. 41% तिथं पोलीस कमी आहेत, कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे त्या राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त दिसून येतं मित्रांनो. आणि तेलंगणा 28%, तर महाराष्ट्र जवळपास 16.6% जास्त पदे इथं रिक्त आहे. तर मित्रांनो बघा, आता हे 33,000 जे पदे मित्रांनो ते महाराष्ट्राचे सांगितलेले आहेत.
त्याच्यामध्ये तुम्हाला हे बिहारचे त्या पत्रामध्ये किंवा मग ह्या पेपरमध्ये ते वेगळी माहिती दिलेली आहे. पण जे महाराष्ट्रामध्ये ते 33,000 पदे रिक्त आहेत, त्याच्यापैकी 16.6% जे पद आहे मित्रांनो ते महिलांसाठी राखीव आहे आणि ते भरण्यात येणार आहे, महिलांसाठी भरण्यात येणार आहे. तर संपूर्ण बघा माहिती मी तुम्हाला सांगितली. आता खाली आल्यानंतर तुम्हाला इथं बघा जाहिरात कधी येईल. आता हा तुमच्या मनामध्ये विचार आला असेल जाहिरात कधी येईल. तर बघा मित्रांनो, जाहिरातचा जर विचार केला मित्रांनो, तर आता तुम्हाला जाहिरात जी आहे मित्रांनो ती फेब्रुवारी किंवा मार्च ह्या महिन्यामध्ये तुम्हाला दिसण्यात येईल. फेब्रुवारी किंवा मार्च ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जी जाहिरात आहे मित्रांनो ती तुम्हाला लवकरच बघण्यात येईल. कारण जे आपले लोक जे पण इलेक्शन होते मित्रांनो, मतदान आहे ते संपूर्ण इथं संपलेले आहेत आणि जे मुख्यमंत्री आहेत त्यांना पण त्यांचं पदे जे पण सर्व इथं मंत्रिमंडळ इथं बसण्यात आलेले आहे. म्हणून आता ही जी जाहिरात आहे मित्रांनो ती तुम्हाला फेब्रुवारी किंवा मार्च ह्या 2 महिन्याच्या आत तुम्हाला ही जी जाहिरात आहे मित्रांनो ती तुम्हाला बघण्यात येईल. आता खाली आल्यानंतर तुम्हाला किती पदांवर जाहिरात येईल. आता याचा जर आपण विचार केला तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं तर म्हटलेलं आहे 33,000 पदे रिक्त आहेत. पण मित्रांनो कधीही एवढ्या पदांवर जी भरती आहे मित्रांनो ती येत नाही. तुम्हाला जी भरती आहे मित्रांनो ते तुम्हाला 12 ते 17,000 ह्या पदांवर तुम्हाला एवढ्या पदांवर तुम्हाला जी भरती आहे ती बघण्यात येईल मित्रांनो. आणि वयवाढ बघा, आता वयवाढचा जर विचार केला मित्रांनो तर ज्यांचं वय जे मित्रांनो ते डिसेंबरमध्ये पूर्ण झालेले आहेत किंवा मग डिसेंबरमध्ये ज्यांचं वय डिसेंबरपर्यंत पूर्ण झाले आहे त्यांचं वय बसत नाही, तर त्यांच्यासाठी 2 किंवा 3 जे वर्ष आहेत किंवा यांचं इथं सूट देण्यात येईल. कारण मित्रांनो जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी त्यांनी पण त्यांचा विचार केला होता, त्यांचं पण तुम्ही जाहिरातमध्ये बघू शकतात. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हा जो तुम्हाला पीडीएफ आहे ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात. अशाच पोलीस भरतीबद्दल किंवा मग संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.